रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणेंनाच उमेदवारी मिळणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे। कारण किरण सामंत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। काल नागपूरमध्ये किरण सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली। फडणवीसांचा किरण सामंत यांना या भेटीदरम्यान सबुरीचा सल्ला असल्याचं बोललं जात आहे। जवळपास पाऊण तास फडणवीस आणि सामंत यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। भेटीनंतर किरण सामंत हे माध्यमांशी न बोलताच कुठलीही प्रतिक्रिया न देताच निघून गेले आणि त्यावरनं सुद्धा हे सगळे तर्कवितर्क लढवले जातात। आणि याच विषयी अधिक बोलूया। विकास गावकर आपले प्रतिनिधी थेट आपल्या सोबत आहेत। तर विकास, नारायण राणे की किरण सामंत हा प्रश्न कोकणामध्ये सध्या चर्चेत आहे आणि त्याचं उत्तर कुठेतरी नागपुरातनं आल्याचं बोललं जातंय। कारण किरण सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच गुरु, गेले कित्येक दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल यावरून चर्चा सुरू होती। वेगवेगळ्या पद्धतीने शिंदेची शिवसेना होती ती दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न करत होती। किरण सामंत हेच या मतदारसंघातील उमेदवार असतील अशा पद्धतीचं चित्र सुद्धा उभं केलं जात होतं। मात्र दुसऱ्या बाजूला राणे हे प्रचार यंत्रणा राबवत होते। गेले काही दिवस राणेंनी प्रचार यंत्रणा राबवली आणि त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत यांची नागपूर येथे भेट झाली आणि या बैठकीनंतर कुठेतरी राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं असं बोललं जातंय। कारण एकूणच जर बघितलं तर जाताना ज्या अगदी तडफेने गेले होते किरण सामंत, ते येताना त्यांच्यामध्ये ऊर्जा दिसत नव्हती अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी किरण सामंत यांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे अशा पद्धतीची सुद्धा माहिती आपल्या हाती मिळते आणि त्यामुळे किरण सामंत यांना कुठेतरी शांत करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरलेत का अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। आणि एकूणच जर बघितलं तर राणेच या मतदारसंघातील आता उमेदवार असतील आणि लवकरच ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। कारण राणेंनी नुकतेच 4 उमेदवारी अर्ज सुद्धा खरेदी केलेले आहेत। त्यामुळे एकूणच या घटना पाहता राणेंच्या उमेदवारीवर कुठेतरी गुरु शिक्कामोर्तब झालं असं मानलं जाते आणि लवकरच नारायण राणे हे या मतदारसंघातील उमेदवार असतील हे अधिकृतरित्या जाहीर होईल आणि लवकरच ते उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करतील अशा पद्धतीची माहिती आपल्या हाती मिळते। त्यामुळे या मतदारसंघातील गुरु 100% अगदी त्यामुळे विकास या शक्यता आणि चर्चा जर का खऱ्या मानल्या तर नारायण राणे यांच्या उमेदवारीचे कन्फर्मेशन अजून बाकी असं म्हणता येईल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।